काहे दिया परदेसच्या 17 नोव्हेंबर 2016च्या भागात शिव गौरीला बनारसला फिरायला घेऊन गेल्यामुळे त्याची आई संतापलेली असते, कारण तिच्या म्हणण्यानुसार शिवने परवानगी मागितलेली नसते। शिव स्पष्ट शब्दात याचं कारण समजावून सांगतो। त्यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक होते। सरला शिवच्या वडिलांना शिव आणि त्याच्या आईमध्ये झालेल्या भांडणाची कल्पना देते। ती घडलेला प्रकार रंगवून सांगू लागते। शिवला वेणूचा कॉल येतो। तो गौरीच्या कुटुंबियांबद्दल शिवला सांगू लागतो। तसंच नचिकेत त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून पुन्हा निशाला घरी घेऊन आल्याची कल्पना देतो। मात्र तुर्तास सावंत कुटुंबियांवर बेघर होण्यापासून वाचलेत, त्यामुळे दोघेही निर्धास्त असतात। तसंच शिव वेणूला गौरीच्या कुटुंबियांची काळजी घेण्यास सांगतो। जेव्हा शिवचे वडील शिवचं बोलणं ऐकतात, तेव्हा ते शिवला विचारणा करतात की शिवच्या आई वडिलांपेक्षा तुला सासू सासऱ्यांची खूप काळजी आहे। तसंच आईसोबत झालेल्या भांडणाचा जाब सुद्धा ते शिवला विचारतात। त्यावर शिव उत्तरतो की मी आईला अजिबात उलट उत्तर दिलेले नाही आणि आईची समजूत तिच्याच शब्दात केलीये। तसंच गौरीला होत असलेल्या त्रासाची कल्पना सुद्धा तो आपल्या वडिलांना देतो। शिवचे वडील याचा जाब आपल्या पत्नीला विचारण्यासाठी तिच्या खोलीत जातात आणि तू शिवचा संसार का तोडायला निघालीयस अशी विचारणा सुद्धा करतात। शिवची आई आपण काहीच चुकीचं वागत नसल्याचं सांगते। त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी होते। अखेर शिवचे वडील सांगतात की आज तागायत आपला संसार टिकलाय तो केवळ मी दाखवलेल्या समजूतदारपणामुळे, आणि ते खोलीतून निघून जातात। त्यावर शिवच्या आईला मनस्ताप होतो आणि आपण लवकरच माहेरी जाणार असल्याचं ती बोलून दाखवते। दुसऱ्या दिवशी जेव्हा नाश्त्याला सर्वजण एकत्र जमतात, त्यावेळी शिवची आई भली मोठी बॅग घेऊन आपण माहेरी जात असल्याचं सर्वांना सांगते। शिवची आई घर सोडून जाणार की तिला यापासून कोण परावृत्त करणार का? या मालिकेत आणखीन काय ट्विस्ट येणार आहेत हे पाहणं निश्चितच औत्सुक्याचं असेल। काहे दिया परदेस या मालिकेचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी। हाय, मी स्मिता गोंदकर। डू सबस्क्राइब टू राजश्री मराठी।